आदर्शवत सहकारचा तालुका म्हणून कोपरगाव ओळखले जाते। आमदार आशुतोष काळे यांनी 2019 व 2024 या दोन्ही निवडणुकात विजय मिळवून कोपरगावचा नवा युवा आमदार म्हणून चांगला ठसा उमटवला। राज्यात 5व्या क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य मिळवूनही त्यांना अजित पवारांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही। अहिल्यानगर जिल्ह्यात आशुतोष काळे यांना पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य असतानाही त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले। विक्रमी विकास कामे, विक्रमी मताधिक्य, विक्रमी लोकमत असं सगळं असतानाही आशुतोष काळे पाठीमागे का राहिले, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिस्ट। विधानसभा निवडणुका लागल्या तेव्हा कोपरगावात काळे कोल्हे द्वंद्व होईल असे सगळेच म्हणत होते। कोपरगाव तालुक्याचा राजकीय इतिहास पाहिला तर आतापर्यंत काळे कोल्हे या दोन्ही घराण्यातच तालुक्यातील सगळ्या निवडणुका रंगल्या। स्वर्गीय शंकरराव कोल्हे व स्वर्गीय शंकरराव काळे या दोन्ही नेत्यांनी सहकार व राजकारण या दोन्ही मुद्द्यांना व्यवस्थित सांभाळले। सहकारात राजकारण आणायचे नाही हे तत्व या दोन्ही नेत्यांनी आयुष्यभर सांभाळले। आता या दोन्ही नेत्यांची तिसरी पिढी सध्या राजकारणात आहे। त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीतही काळे कोल्हे युद्ध होईल असे वातावरण होते। महायुतीच्या जागा वाटपात ही जागा स्टँडिंग आमदार असलेल्या अजित पवार गटाला मिळणार हे निश्चित होते। तरीही भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे तिकिटासाठी आग्रही होते। प्रसंगी त्यांची शरद पवार गटात जाण्याची चर्चाही सुरू होती। शरद पवार गटानेही चाचपणी करून विवेक कोल्हेंना शब्द दिल्याचे त्यावेळी बोलले गेले। आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे या काळे कोल्हेंच्या तिसऱ्या पिढीतच 2024ची निवडणूक रंगणार असे वाटत असताना राजकारण फिरले। भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वातावरण ओळखून शेवटच्या क्षणाला सोमट्या फिरवल्या। स्वतः माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांची भेट घेऊन त्यांना दिल्ली दरबारी नेले। तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर पुनर्वसनाचा शब्द देत विवेक कोल्हे यांचे बंड शमवण्यात आले। देवाभाऊंनी त्यावेळी यशस्वी मध्यस्थी केली, परंतु आता 1-1.5 वर्षे होऊनही विवेक कोल्हे यांचे पुनर्वसन झाले नाही। अर्थात विवेक कोल्हे यांच्या कारखान्याला त्यानंतर भाजप सरकारने कोट्यावधींची मदत केली, परंतु विवेक कोल्हे यांना आतापर्यंत कोणतेही राजकीय पद दिले गेले नाही। आता पुढील वर्षी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत कोल्हे कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे। दुसरीकडे सलग दुसऱ्यांदा आमदार झालेल्या आशुतोष काळे यांना यावेळी मंत्रिपदाची संधी होती, परंतु ती मिळाली नाही। राज्यात विक्रमी मताधिक्य घेऊनही आशुतोष काळे हे मंत्रिपदाला गवसणी घालू शकले नाहीत। नगर जिल्ह्यात अजित पवार गटाचे 4 आमदार आहेत, भाजपचेही 4 आमदार आहेत। दोन्ही पक्षाचे समसमान बलाबल असताना नगर जिल्ह्यात भाजपच्या रूपाने फक्त 1 मंत्रिपद देण्यात आले। त्या उलट नाशिक जिल्ह्यात एकूण 4 मंत्रिपदे देण्यात आली। मंत्रिपदाचा हा कोटा पाहता नगर जिल्ह्यावर अन्याय झाला असे आजही बोलले जात आहे। कधी काळी 6 आमदार असणाऱ्या व बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराला मंत्रिपद दिले गेले नाही। पाठीशी सहकाराची शिदोरी, शांत व संयमी स्वभाव, विक्रमी मताधिक्य, जबाबदारी यशस्वी करण्याचे कसब, दांडगा जनसंपर्क हे गुण असलेल्या आशुतोष काळे यांना मंत्रिपदाची संधी कधी मिळेल हा प्रश्न विचारला जात आहे। आशुतोष काळे यांनी यापूर्वी शिर्डीत 2दा झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराचे यशस्वी नियोजनही केले आहे। तेव्हापासून त्यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले आहे, परंतु त्यांना अद्याप लाल दिव्याची संधी मिळाली नाही। काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर आशुतोष काळे यांच्या आमदारकीच्या चर्चा सुरू झाल्या। स्वच्छ प्रतिमा व विक्रमी मताधिक्य या 2 मुद्द्यांवर मुंबईत आशुतोष काळे यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आले, परंतु त्यावेळीही अचानक हे नाव मागे पडून नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला मंत्रिपद दिले गेले। त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी पुराणानंतर पुन्हा एकदा आशुतोष काळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली, परंतु पुन्हा एकदा ही चर्चा थांबली। अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद असतानाही राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदासाठी वेट अँड वॉच करावे लागत आहे। सहकाराचा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्याला मंत्रिपद मिळणे आवश्यक असतानाही ते मिळत नसल्याने चर्चा वाढल्या आहेत। मित्रांनो, आशुतोष काळे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।